पक्ष फुटले, नगरसेवक फुटले, आमदार फुटले, खासदार फुटले, पेपर फुटले. अहो एवढंच काय, देशातल्या बऱ्याच लोकांची, सगळ्यांची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्या राम मंदिरातली दानपेटी सुद्धा फुटली. कार्यकर्त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा फुटबॉल जर झाला तर त्याला कोणी विचारत तर नाहीच, पण त्याची गरज संपली की त्याला यूज अँड थ्रो करून फेकून दिलं जातं. दुसऱ्याच्या दुःखात आपलं सुख शोधण्याच्या नादामध्ये आपल्या दुःखात दुसऱ्याचा आनंद सुद्धा लपलेला आहे, हे विसरून चालणार नाही. कार्यकर्ते जर प्रामाणिक असतील तरच नेता ग्रेट असतो. ते संघटन मोठं असतं. सगळे पाठीत खंजीर खूप असतील, पण तो ढाल बनून पाठीशी राहण्याचं, सोबत राहण्याचं किंवा परत एकदा माणसं जोडण्याचं जर स्वप्नच पाहत असतील, असे कार्यकर्ते किती महत्वाचे. फक्त त्यांच्या विचारांची किंमत झाली पाहिजे. जय शिवराय. संतोष शिंदे ऑफिशियल हे आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात महत्वाचं, इतर व्हिडिओ सुद्धा पाहत चला. बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि संतोष शिंदे ऑफिशियल या हक्काच्या युट्यूब चॅनलला जोडले जा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. नेहमी कार्यकर्ता हरतो, नेहमी कार्यकर्ता रडतो, नेहमी कार्यकर्ता टेन्शन घेतो, नेहमी कार्यकर्त्यालाच वाईट वाटतं. कधी पक्ष फुटला, कधी गड वाढले, दावे मात्र तेच राहिले. ना हरला नेता, ना हरला विचार, हरले ते निष्ठेने उभे राहिलेले कार्यकर्ते. कारण कार्यकर्त्यांची जी अवस्था प्रत्येक एखाद्या संक्रमण काळात जी भयानक होते ना, तुम्ही 10 नेते परत मिळवू शकता, परंतु तुम्ही हजारो किंवा शेकडो जी विचारांनी घडलेले कार्यकर्ते असतात ते कधीच तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, समाजामध्ये सगळ्या पद्धतीची सगळी माणसं आहेत. जी माणसं आपल्या सोबत असतात ते आपल्या विचारांवर काम करतात, आपल्या बाजूने जे असतात, आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या सोबत असतात. जी माणसं आयुष्यभर आपल्या सोबत असतात ते फक्त तुमच्या प्रामाणिक निष्ठेमुळे सोबत असतात. पण ज्यावेळेस तुम्ही त्या कार्यकर्त्याच्या मनाला वेदना देता किंवा त्याच्या मनाविरुद्ध वागता किंवा त्यांनी केलेल्या कष्टाची चेष्टा करताना, त्यावेळेस त्या कार्यकर्त्याच्या मनाच्या काय वेदना असतात, त्याच्या भावना काय असतात. आज कुठल्याही पक्षामध्ये, कुठल्याही संघटनेमध्ये, कुठल्याही व्यक्तीकडे प्रामाणिक कार्यकर्ता, जो निष्ठावंत, जो कधीच काही मागत नाही, तो फक्त आपल्या नेत्याला, आपल्या धन्याला आनंदात राहण्यासाठी किंवा त्यांच्यामुळे सगळ्यांना सगळं मिळावं या फक्त एका भाबड्या हेतूमुळं ते प्रेम करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण या ठिकाणी सांगायला आवडेल. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं बाळकडू, स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांनी दिलं. जिजाऊंना सांगितलं, जिजाऊंचं जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं ते त्याच पद्धतीनं करून घेण्यासाठी जिजाऊंनी शिवरायांमध्ये ते संस्कार दिले. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जी उभारणीसाठी प्रयत्न केले, मला सांगा, शिवाजी महाराजांनी लहानपणात त्यांच्यासोबत जे मुठभर मावळे म्हणतात, म्हणजे बोटावर मोजण्या एवढे मावळे होत आहे, जे लढणारे लोक होते, त्यांच्याकडे किती पैसा होता, त्यांच्याकडे काय अशी वेगळी देणगी होती की जी तेच करू शकत होते. ती सगळी माणसं साधी, फाटकी आणि गरीब कुटुंबातली होती, लक्षात घ्या. परंतु त्यांच्याकडे एकच गोष्ट होती, ती म्हणजे हिंमत. आणि शिवाजी महाराजांनी ती त्यांच्यात ताकदीनं निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यातलं कौशल्य ओळखलं, त्यांना हेरलं. ते म्हणले आपल्याला असं असं करायचंय. त्यांनी स्वप्न दाखवलं, पण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी संघर्ष करायला लावला. ते सगळं शिक्षण त्यांना दिलं. ज्या लोकांकडे काहीच नसतं, जी एकदम साधी फाटकी असतात, त्यांच्याकडे ऊर्जा नावाचा संघर्ष किंवा ज्या पद्धतीनं लढण्याची क्षमता ती निर्माण जर केली तर बिचाऱ्यांना गमावण्यासारखं काहीच नसतं. पण ते ज्या ताकदीनं लढतात ना, ते शिवाजी महाराजांनी ओळखलं. आणि लक्षात घ्या,
मी जो मुद्दा मांडतोय, शिवाजी महाराजांसोबत जे सवंगडी होते त्यांनी एकच स्वप्न बाळगलं की आपल्या राजानं जे आपल्याला आदेश दिलेला आहे तो सप्रमाण आपल्याला पूर्ण करायचा, एक. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं जे ध्येय आहे स्वराज्य मिळवायचं, त्याच्यासाठी भले 72 आपण संपलो किंवा आपण धारातीर्थी पडलो, मागे हटायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला आपला राजा पाहिजे. आणि त्या एका ध्येयानं ते जे शिवाजी महाराजांचे कार्यकर्ते होते, ज्याला आपण मावळे म्हणतो, जे लढवय्ये सैनिक होते, त्या सगळ्यांनी शिवाजी महाराजांना इतकं प्रेम दिलं, त्यांच्यावर इतका विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी रक्त सांडलं. तुम्हाला माहितीये ना, शिवाजी महाराजांसारखा दिसणारा मावळा, त्याचं सुद्धा नाव शिवाजी होतं आणि त्याची बायको गरोदर होती. त्याला माहित होतं की मी जिथं जातोय तिथं मी परत येणार नाही. त्याने बायको लेकराचा विचार केला का? त्यांनी शिवाजी महाराजांचा विचार केला, त्यांनी स्वराज्याचा विचार केला. आणि मी शिवाजी महाराजांसाठी जर प्राण देऊन कामी येत असेल तर मला लढावं लागेल किंवा तिथं जावं लागेल. त्यांनी असा नाही विचार केला आता मला मुलगा होणार आहे, मी बाप होईल, माझी बायको कशी जगेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. पण स्वराज्यासाठी, कारण हुबेहूब महाराजांसारखा दिसणारा तो एकमेव होता आणि त्या महाराजांना त्या फसवायचं होतं किंवा शिवाजी महाराज जगले पाहिजेत, ही सगळ्या मावळ्यांची, स्वराज्याची किंवा सगळ्यांची गरज होती. महाराजांना वाचवलं, त्यांनी स्वतःचे प्राण दिले. आज ते मावळे आजचे आपण कार्यकर्ते धरूया. आज तीच अवस्था या कार्यकर्त्यांच्या जर संघर्षातून अपेक्षित असेल, पण नेता जर त्यांच्या बाजूने नसेल किंवा नेता जर स्वार्थी विचार करत असेल, लक्षात घ्या, सध्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या कानावर पडतंय म्हणून सांगतो, पक्ष फुटले, नगरसेवक फुटले, आमदार फुटले, खासदार फुटले, पेपर फुटले. अहो एवढंच काय, देशातल्या बऱ्याच लोकांची, सगळ्यांची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्या राम मंदिरातली दानपेटी सुद्धा फुटली. परंतु ज्यासाठी लोक आस लावून बघतात ती ढगफुटी कधीच होत नाही, कारण सगळ्यांची तहान भागेल. तसं कार्यकर्त्यांची निष्ठा, त्यांचं प्रेम किंवा त्यांची जी तहान आहे, आपल्याला भगवा फडकवायचा आहे, झेंडा फडकवायचा, आपल्याला यश मिळवायचंय, आपली लोक सत्तेत आली पाहिजे, आपली लोक राज्यकर्ते झाले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राची सेवा करायची. कार्यकर्त्यांना हे सगळं करण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. म्हणजे जीवाची पराकाष्ठा त्या ठिकाणी सगळी होते. पण या सगळ्या धामधुमीमध्ये अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संघर्षाची जी लढाई असते ती सुद्धा अपेक्षित असते, ती सध्या नाही. म्हणून नुसता कार्यकर्त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा फुटबॉल जर झाला तर त्याला कोणी विचारत तर नाहीच, पण त्याची गरज संपली की त्याला यूज अँड थ्रो करून फेकून दिलं जातं. आज ती अवस्था आहे. मी जे शेवटच्या शब्दात मगाशी सांगितलं, सगळे फुटले, पण तो प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ता मात्र कधीच फुटत नाही. तो ज्या पक्ष संघटनेचा कार्यकर्ता असतो, ज्या नेत्याचा तो कार्यकर्ता असतो किंवा ज्या विचाराने तो कार्य करतो, बघा, कार्यकर्ते जर प्रामाणिक असतील तरच नेता ग्रेट असतो. ते संघटन मोठं असतं. सगळे पाठीत खंजीर खूप असतील, पण तो ढाल बनून पाठीशी राहण्याचं, सोबत राहण्याचं किंवा परत एकदा माणसं जोडण्याचं जर स्वप्नच पाहत असतील, असे कार्यकर्ते किती महत्वाचे. फक्त त्यांच्या विचारांची किंमत झाली पाहिजे. ती आज होते का याचा विचार करणं अपेक्षित आहे, कारण ते होताना दिसत नाही. म्हणून बऱ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होत असतील असं तुम्हाला वाटत असेल तर मनाच्या विरुद्ध होतात, आणि ज्या मनाच्या विरुद्ध होतात त्या सगळ्याच आपल्या बाजूनं असतात असंही काही नाही. दुसऱ्याच्या दुःखात आपलं सुख शोधण्याच्या नादामध्ये आपल्या दुःखात दुसऱ्याचा आनंद सुद्धा लपलेला आहे, हे विसरून चालणार नाही. खरं आहे की खोट आहे, बाकी आपण सुज्ञ आहात. जय शिवराय. संतोष शिंदे ऑफिशियल हे आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
सगळ्यात महत्वाचं, इतर व्हिडिओ सुद्धा पाहत चला, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि संतोष शिंदे ऑफिशियल या हक्काच्या युट्यूब चॅनलला जोडले जा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा.